नागपुरात यंदा घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला। या अनुषंगानं कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले। यातच नागपुरातील यशोधाम एन्क्लेव्हमध्ये यंदा पर्यावरण रक्षण आणि वेस्ट मॅनेजमेंट या संकल्पनेवर आधारित चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी दैनंदिन जीवनात पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। यावेळी रहिवाशांनी तज्ज्ञांचं मार्गदर्शन दैनंदिन जीवनात कसं आत्मसात करता येईल याचा संकल्प केला। गणेशोत्सवाची एक ओळख म्हणजे मौज आणि आनंद, पण अलीकडच्या काळात नागपुरात या उत्सवाचं स्वरूप बदलत आहे। या परंपरेला अनुसरून हा सण सार्वजनिकरित्या साजरा करण्याची प्रथा आहे। या परंपरेला अनुसरूनच भाविक आणि नागरिक सामूहिक मंथनाचं साधन म्हणून वापरत आहेत। नागपूरच्या यशोधाम एन्क्लेव्ह सोसायटीमध्ये गणेशोत्सवाच्या काळात केवळ उत्सवाचा आनंद लुटला जात नाही, तर आपल्या आसपासच्या अनेक समस्या त्यांना महत्त्वाच्या वाटतात आणि म्हणूनच या काळात तिथे चर्चा करण्याचा प्रयत्न केला जातो। इतकंच नव्हे तर या समस्यांवर चर्चा करताना त्यावर उपाय देखील शोधले जातात। याच शृंखलेत समाजातील पर्यावरण संरक्षण आणि कचरा व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। न्यूक्लियर वॉरफेअर और बायोलॉजिकल केमिकल वॉरफेअरपेक्षा सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास हा सगळ्यात जास्त गंभीर धोका आहे। अँड इट इज सेड दॅट द बिगिनिंग ऑफ द एंड हॅज स्टार्टेड। तर आम्ही आमच्या यशोधाम एन्क्लेव्ह कमिटीमध्ये या पर्यावरणपूरक ॲक्टिव्हिटीज गेल्या काही वर्षापासून नियमित करतो आहोत। जसं झाडांचं वृक्षारोपण यावर्षी 25 झाडं आम्ही आमच्या सराउंडिंग्जमध्ये लावले। त्यानंतर असे कार्यक्रम जसे आमच्या गणेशोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, तसेच आम्ही असे वैचारिक किंवा आपल्या सामाजिक जाणीवा जोपासण्यासाठी काही त्याला चालना देण्यासाठी सुद्धा कार्यक्रम आम्ही घेत असतो। या कार्यक्रमात कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ शेफाली दूधबुधे यांनी सोसायटीतील रहिवाशांमध्ये प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी नागरिकांनी कोणतं सहकार्य करावं याबाबत चर्चा केली। आपल्या अनुभवातून छोटी उदाहरणं देऊन या गंभीर समस्येवर घरातूनच उपाय कसा शोधता येतो हे देखील सांगितलं। मला तेच वाटतं की नागरिकांनी कुठेतरी जागरूक व्हावं आणि ही जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी की आपण आपल्या स्तरावर प्रदूषण जे आहे ते कमी, त्याचं जे स्तर आहे ते कमी करायला काय ते त्यांच्या स्तरावर करू शकतात। याच्या रोज आयुष्यातल्या ज्या जीवनशैलीत बदल घडणाऱ्या ज्या साध्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आत्मसात कराव्या आणि रोज करावे। ज्या सिंगल यूज प्लास्टिक ज्याला आपण पन्नी म्हणतो, पन्नीचा वापर कसा कमी होईल की जेव्हा आपण कापडी पिशव्यांचा वापर परत त्याची सुरुवात करू, तर हे नागरिकांनाच करावं लागेल। कारण कुठेतरी मग असं होतं की फॅक्टरी बंद का नाही होत किंवा हा जो विषय निघतो त्याच्यापेक्षा जर घरूनच आपण पिशवी घेऊन निघालो तर हा विषय कुठेतरी थांबेल। एसीचा जो वापर आहे आणि ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, तर आज आपण घरी म्हणा किंवा मग आपण गाड्यांमध्ये बसतो तेव्हा एसीचा वापर करतो, तो वापर आपण हळूहळू कमी करायला हवा। यशोधाम एन्क्लेव्ह सोसायटी दरवर्षी अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करते आणि यावेळीच रहिवासी विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकतात। तर यंदा इथं गणेशोत्सव प्रशासनाच्या आवाहनानुसार पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करण्यात आला।